सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बोलण्याचा मुद्दा तो म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. शुभेच्छा की ज्या मुळात कायम आहेतच, पण आज आपण इथे भेटतो म्हणजे त्या असलेल्या शुभेच्छा शब्दामध्ये सुद्धा पुन्हा एकदा सांगण्याची मला असलेली संधी आहे. त्या शुभेच्छा इटर्नल, शाश्वत आहेत. मागितल्या तरच आहेत असंही नाहीये. अमुक केलं तर शुभेच्छा आहेत, तमुक केलं तर नाही आहेत वगैरे असंही नाही. इटर्नल, कायम आहेत. त्या कायम आहेत. आयुष्याच्या ज्या रस्त्याने ज्याला जायचंय त्याला त्याचा रस्ता सापडो, कारण अंतिमतः आपण एका मुक्कामावर भेटणारच आहोत. हे कळल्यामुळे निर्माण होणाऱ्या शुभेच्छा आहेत त्या, की त्या शाश्वत, इटर्नल, त्या अनकंडिशनल, बिनशर्त आहेत. अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत. त्या अंतःकरणामध्ये घेऊन हा आपण पेटवलेला ज्ञानाचा यज्ञ की जो चालू कायमच आहे, असायलाच पाहिजे. फक्त जरा काही डोक्यामध्ये विषय तयार झाले, एकत्र वाटून घेऊ म्हणून भेटतो. ते आपल्या या व्याख्येसहित आहेत. दॅट लाईफ इज सेलिब्रेशन अँड एज्युकेशन इज फन. आयुष्य जगणे हाच उत्सव आहे. त्यातल्या सर्व सुखदुःखांसहित आणि यश अपयश, आशा निराशा, जीवनाचे चालणारे चढ उतार, आणि सर्वांनाच वाटतं की चढापेक्षा उतार जास्ती आहेत, यशापेक्षा अपयश जास्ती आहे, सुखापेक्षा दुःख जास्ती आहेत. तरी आहे हे आयुष्य हा उत्सव आहे. लाईफ इज सेलिब्रेशन. आणि त्यातलं शिकणे हा उत्सव, हा फन, आनंद आहे. शिकणे हे सॉलिड मजा करायला जमतो आपण इथे. त्यामुळे मला एक वॉर्निंग द्यावीशी वाटते आता, की ते पहिल्या चौकोनामध्ये तर थेट चाणक्य मंडलचे चालू वर्षीचे विद्यार्थी आहेत, तरी त्यातले अनेक जण गंभीर चेहरा करून बसलेले आहेत. त्यांना शुभेच्छापूर्वक गोळ्या घालण्यात येतील. पण त्यांना माहिती आहे की मला तासाला मुलांचे चेहरे हसरे दिसल्याशिवाय मला शिकवता येत नाही. हे भयंकर गंभीर असे चौकोनी, ट्रम्पचा काल शपथविधी झाला त्या दुःखातून अजून सावरले नाहीत म्हणून असे चेहरे करून जर चालू राहिलं, ट्रम्प कोणाला घालायच्या त्या गोळ्या नंतर घालेल, मी आधी घालीन. कारण बरोबर आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचा काल शपथविधी झाला. एक घटनात्मक प्रक्रिया आहे, ती एका मुक्कामाला पोहोचली आणि इथून पुढच्या मुक्कामाची पण वाटचाल चालू होणार. कोणाला आवडो किंवा न आवडो, पण आजच्या तरी तारखेला अजून तरी अमेरिका जगाची महासत्ता आहे. न आवडणारे असतात लोक भरपूर, त्यांच्या त्यांच्या विचारधारा किंवा दृष्टिकोनानुसार, रूढार्थाने ज्यांना डावे म्हटलं जातं, किंवा ज्यांचा इस्लामिक विचारधारा आणि त्यामुळे जगावर आपल्याला प्रभुत्व प्रस्थापित करायचं आहे, त्याचा शत्रू नंबर 1 अमेरिका, शत्रू नंबर 2 भारत. तरी पण जगाकडे जमेल तेवढ्या वस्तुनिष्ठतेने पाहणारं कोणीही नाकारणार नाही की अजून तरी आजच्या तारखेला अमेरिका जगाची महासत्ता आहे, एकमेव महासत्ता आहे. कोणी म्हणेल उतरणीला लागलीये,
आपला मूळ भारतीय मराठी म्हणून मी त्याला त्याच्या वडिलांना ओळखतो, वडिलांना ओळखायचो असा फरीद झकेरिया अमेरिकेमध्ये जाऊन मोठा पत्रकार झालाय, पुस्तकं लिहितो. एकेवेळी तो अमेरिकेचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र मंत्री होणं शक्य असं बोललं गेलं. फरीद झकेरियाचे वडील म्हणजे महाराष्ट्रातले एक सुज्ञ अतिशय शालीन राजकीय पुढारी डॉक्टर रफिक झकेरिया, औरंगाबादचे राहणारे, त्यांचा हा मुलगा. विचारपूर्वक त्यांनी आपल्या मुलाचं नाव सूफी संताचं ठेवलं म्हणून फरीद आहे. त्या फरीद झकेरियाचं पुस्तकाचंच नाव आहे पोस्ट अमेरिकन वर्ल्ड. जगाची वाटचाल कुठे होते आहे? अमेरिका उत्तर जग. अमेरिका जगातलं सर्वात प्रभुत्व संपन्न राष्ट्र हे संपत चाललंय. काय होतंय यावर तज्ज्ञांच्या मध्ये तऱ्हातऱ्हांची अनेक मतं आहेत, पण फरीद झकेरिया सारख्या अनेकांना वाटतं की अमेरिकेचं जगावरचं प्रभुत्व संपत चाललंय. त्या अर्थाने एक जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका उतारावर आहे. केवळ अमेरिकेला प्रतिकूल असलेल्यांना असं म्हणायचं असतं असं नाही. त्यांच्या मनामध्ये अमेरिकेबद्दल सद्भाव आहे. ज्यांना वाटतं अमेरिकेचं प्रभुत्व आणि अमेरिका जगाची महासत्ता टिकली पाहिजे, ज्यांना मनापासून वाटतं की अमेरिका ही एक जगाचं हित साधणारी बिनाईन जगाच्या हित अशी शक्ती आहे, टिकली पाहिजे. जगाला वर्ल्ड ऑर्डर, जगाला जे एक सुस्थापित व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे ती अमेरिकेने दिली आहे, ती टिकायला पाहिजे असं वाटणाऱ्यांच्या मधला सुद्धा एक अत्यंत अभ्यासू पत्रकार थॉमस फ्रीडमन, तो त्याच्या मित्रांसहित लिहिलेल्या पुस्तकाचं शीर्षक आहे दिस वेअर अस, पण द्वयर्थी आहे, अस US, की आपण हे होतो एकेकाळी, आणि युनायटेड स्टेट्स पण होतो, आणि ज्यामुळे अमेरिका जगाची सुव्यवस्थित घडी चालवू शकत होती, ती न्यायी आहे असं त्यांनाही श्रद्धापूर्वक वाटतं. ते घटत चाललंय. मग त्यांना वाटतं की हे जर चालू राहिलं तर जगाची वाटचाल केऑस, गोंधळ, लॉ ऑफ द जंगल, की इथे जगाने स्वीकारलेली कुठली समान सूत्रन त्यावर जगाची सगळी वाटचाल चालते असं नाहीच आहे. जिसके हात में लाठी उसकी म्हैस या नियमाने बहुधा जग चालणार पुढे. म्हणून ते काळजीपूर्वक मांडतात की ही अमेरिकेची शक्ती कमी होत चाललेली आहे आणि ती पुनर्स्थापित करायला काहीतरी केलं पाहिजे. ट्रम्पचा विजय आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प मांडत असलेले धोरणं, इकडे सुद्धा अमेरिकेसकट जगातले अनेक जण मानतात की हे अमेरिका उताराला लागली. जागतिक अमेरिका आता इनवर्ड लुकिंग, आत स्वतःकडे वळून आणि नव्या भिंती उभ्या करणारे, नुसत्या मेक्सिकोच्या भिंतीचा प्रश्न नाही आहे, आर्थिक भिंती, संरक्षणाच्या भिंती, जगाच्या राजकारणातून मागे घेणे, तिकडे तुमचं चालायचं ते चालू द्यात, अशी पुन्हा एकदा स्वतःमध्येच डोकावून पाहणारी इनवर्ड लुकिंग अमेरिका, असं डोनाल्ड ट्रम्पच्या विजयाचा अनेक जण अर्थ लावतात. मग त्यावर पण त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे अमेरिका उताराला लागली, आपल्याला सगळ्या जगाची सुव्यवस्थित घडी चालवायची आहे असं जबाबदारी मानणारी अमेरिका जर आता म्हणू लागली की तिकडे तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा काय ते, आम्ही नेटोमधनं बाहेर पडणार आहोत, आम्ही मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणार आहोत आणि त्याचा खर्च मेक्सिकोला द्यायला लावणार आहोत, आम्ही बराक ओबामाच्या आधीची अनेक धोरणं त्याच्या आरोग्यविषयक ओबामा केअर सकट बदलणार आहोत, ती बदलायला झालीच सुरुवात. याचा अर्थ अमेरिका स्वतःला छोटं करून घेते, अमेरिका स्वतःमध्येच रममाण होते आहे. जगाची स्पर्धा आणि जगाची घडी चालवणे ह्याची जी शक्ती लागते ती अमेरिकेची कमी होत चालली. त्यातून जणू अमेरिका फर्स्ट की काय दुसरं तिसरं काय नाही, आधी अमेरिका, अमेरिकेचे इतर संबंध, त्यासाठी प्रोटेक्शनिस्ट संरक्षणात्मक धोरणं वापरावी लागली. पुन्हा आणू, चीनी मालावर नवे कर बसवू, कारण चीन पण आंतरराष्ट्रीय आर्थिक खेळ खेळतं, असं सगळं मांडत डोनाल्ड ट्रम्पचा विजय आणि ट्रम्पच्या धोरणांची मांडणी. याचा पण अर्थ अनेक जण लावतात की अमेरिकेची जगातली शक्ती कमी होत चालली. अमेरिकेविषयी असं वाटण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीची सांगायची झाली तर 70चं दशक आहे, 1970चं दशक, व्हिएतनामचं फसलेलं युद्ध, आणि त्याही वेळेला शीतयुद्धाच्या चौकटीमध्ये
पण अजूनही जगाची महासत्ता असलेली अमेरिका एक एवढासा निमुळता, खरं म्हणजे टिचभर देश व्हिएतनाम, पण तो गनिमी काव्याच्या तऱ्हेने लढताना त्याला साम्यवादी विचारधारेमुळे चीन पण आणि रशिया, त्यावेळचा सोव्हिएट रशिया, USSRची पण मदत, पण अमेरिकेला आवरता येत नव्हतं ते. एकूण संघर्ष 30 वर्षांचा, 45 ते 75. त्यात अमेरिकेचा तिथला सक्रिय सहभाग 1952 ते 75, आणि त्यामध्ये तर थेट अमेरिकेचं सैन्य पाठवून सुद्धा लढाई ही तर आधीचे 12-1 वर्ष सुद्धा, पण आवरता येत नव्हतं. उलट अमेरिकन जनतेची भावना बनली होती की व्हिएतनामचं युद्ध म्हणजे आपल्याला फसवण्यात आलंय. कुठेतरी लांबवर असलेल्या दुसऱ्या कुठल्या तरी एका देशात म्हणे तिथे साम्यवादाचा प्रचार थांबवण्यासाठी मरायचे ते हजारांच्या संख्येने तरुण पोरं पटापटा मरतायत तरी, किंवा मग त्यांना व्यसनं लागतायत. ड्रगचा प्रसार, नार्कोटिक्स हे इंजेक्शननी घेणे क्रमाक्रमाने वाढत गेलं. तो रस्ता एड्सकडे सुद्धा गेला. त्याच्यात अमेरिकेमध्ये जनमत पण उसळून आलं आणि प्रचंड मोठी आंदोलनं चालू झाली. असं वाटलं की अमेरिका लडखडते आहे. त्याचं सांगितलं गेलेलं सुद्धा प्रतीक आहे अमेरिकेच्या सत्तेचं आणि अमेरिकेबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचं केंद्र. प्रतीक सांगायचं झालं तर न्यूयॉर्कचा टाइम्स स्क्वेअर सांगितला जातो. तर ह्या 70च्या दशकामध्ये हा न्यूयॉर्कचा सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर बनला होता ड्रग्ज आणि प्रॉस्टिट्यूशन, वेश्या व्यवसायाचं केंद्र. आणि जिकडे तिकडे वाढती अव्यवस्था, अस्वच्छता, व्यसनांचा प्रसार, या सगळ्यामधनं जणू अमेरिका तर लडखडते आहे. आणि त्यावेळी तरी वाटताना वाटला सोव्हिएट रशिया जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक त्याची ताकद वाढते आहे. मूळ विचारांनी साम्यवादी, पण ज्याला साम्यवादाच्या वैचारिक आणि व्यावहारिक उणीवा त्रुटी सुद्धा लक्षात आल्या म्हणून तो साम्यवादापासून दुरावला. आणि तो जगाच्या इतिहासातल्या ऑल टाइम श्रेष्ठ साहित्यिकांपैकी एक आहे असा जॉर्ज ऑरवेल. त्याची सुप्रसिद्ध प्रतिकात्मक कादंबरी ॲनिमल फार्म हे जगाच्याही राजकारणाचं सगळ्यात उत्तम प्रतिकात्मक प्रकटन आहे. त्या जॉर्ज ऑरवेलनी अँटी युटोपिया मांडला की सगळ्या जगावर साम्यवादाचं राज्य स्थापन झालं तर जगाचं चित्र काय असेल. त्याच्या कादंबरीचं नाव 1984, 1984. आणि भांडवलशाहीचा पाडाव होणारच आहे. त्या भांडवलशाहीचा नेता या नात्याने अमेरिकाचा पण पाडाव होणार आहे. जगावर साम्यवादाची राजवट स्थापन होणार आहे की जो साम्यवाद स्टॅलिनचा साम्यवाद आहे. म्हणून माणसाला टाचेखाली ठेवणारी एक नवी व्यवस्था, बिग ब्रदर इज वॉचिंग यू, असं मांडत जॉर्ज ऑरवेलनी तो अँटी युटोपिया मांडला 1984. आणि 70च्या दशकात खरंच असं वाटणं चालू झालं की सोव्हिएट रशियाची तर ताकद, त्याची टेक्नॉलॉजी, त्याची अर्थव्यवस्थाचा प्रभाव जगावरचा वाढत चाललाय. अमेरिका अडखळते. ती अमेरिका बघता बघता सावरत त्याच्यानंतरच्या काही वर्षांमध्ये जगाच्या पाठीवरनं सोव्हिएट रशिया संपला. उलट एक महासत्ता उरली त्यावेळी जगात 1991, ती अमेरिका होती. आजही डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानंतर कोणाला वाटतं की अमेरिकेचं जगातलं स्थान कमी होत चाललंय. शीतयुद्धाच्या काळात बोललं गेलं G2 की अमेरिका आणि सोव्हिएट रशिया मिळून त्यांचं द्वंद्वात्मक नातं जगाची घडी चालवतात. त्यामध्ये शीतयुद्ध संपलं आणि ऑगस्ट 1991 नंतर तर जगाच्या पाठीवर सोव्हिएट रशिया नावाची राज्य संस्था, स्टेट अस्तित्वातच नव्हतं, संपून गेलं. म्हणजे पुन्हा कोणाला आवडो किंवा न आवडो एक तर चित्र झालं की 91 साली आता उरली जगाच्या पाठीवर एकच महासत्ता, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि मानवाच्या कळणाऱ्या इतिहासामध्ये इतकं पॉवरफुल राष्ट्र दुसरं नाही, हे पण एक वस्तुनिष्ठ सत्य होतं. त्याचं सैन्य, त्याची अर्थव्यवस्था, तिचा जगावर असलेलं प्रभुत्व, त्याची टेक्नॉलॉजी, तिची जगावर असलेलं प्रभुत्व, आणि नुसतं एक ताकदवान अर्थव्यवस्था, त्यामुळे जगातलं सगळ्यात मध्यवर्ती स्टॉक मार्केट
प्रचंड अर्थव्यवस्थेमुळे लष्कराकडे पण निधी वळवायची ताकद एवढी प्रचंड की एकट्या अमेरिकेचं लष्करी बजेट जगातल्या उरलेल्या सगळ्या देशांच्या मिळून एकत्र बजेटपेक्षा मोठं आहे आणि 130 पेक्षा जास्ती लष्करी बेस आहेत. नुसतं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल म्हणून नाही तर अमेरिकेचे तळ जगाच्या सर्व भागात असे काही आहेत की कुठेही लष्करी कारवाई करायची झाली तर अमेरिका अशी काही मिनिटांच्या अवधीत करू शकते. म्हणजे प्रोजेक्शन ऑफ पॉवर की सत्तेचं प्रोजेक्शन किती करू शकते अशी जगाला कळणाऱ्या मानवाच्या ज्ञात इतिहासामधली पहिली ताकद. अमेरिकेला त्यानंतर जगाची घडी घडवायला 25 वर्ष मिळाली, म्हणजे एक पिढी. आणि बहुधा तज्ञ म्हणतील, अमेरिकेतले म्हणतील की ती संधी अमेरिकेने वाया घालवल्यात जमा आहे. जगाची एकमेव महासत्ता या नात्याने कोणतं जग घडवायचं, लोकशाहीचं, व्यक्ती स्वातंत्र्याचं, विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाचं, ढासळत चालणारं पर्यावरण पुन्हा सावरून एक जगाला जग शुद्ध स्वच्छ पर्यावरणात जगू शकेल अशाचं. पण 91 नंतरच्या पिढीभराचा हिशोब डोळ्यासमोर आणायचा तर बहुधा निष्कर्ष काढणं शक्य आहे की अमेरिकेकडे असलेली ही ऐतिहासिक संधी अमेरिकेने वापरल्याचं तर म्हणता नाही येणार. उलट बहुधा अमेरिकेने जगावर फक्त आपली सत्तेचं प्रोजेक्शन केलं. तिला आव्हानं तर उभी राहतातच. मग G2 या जगाची रचना युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे 5 सदस्य, मग आहे G7, मग कोणी म्हणतं G20. अमेरिकनच पत्रकार इयान ब्रेमर तो तर म्हणतो G0 की 91 सालानंतर एक पिढीभरची वाटचाल होऊन आज जग कुठे पोचलंय तर G0 म्हणजे जगाची व्यवस्था चालवेल आणि ज्या सूत्रांनुसार जगाला ऐकायला लागेल आणि ज्या देशांनी निर्णय घेतला तर तो जगाला मान्य करायला लागेल. न केल्यास जो देश तो मान्य करणार नाही त्याला परवडणार नाही अशी किंमत मोजायला लागेल. असं आता चित्रच नाहीये. इयान ब्रेमरच्या म्हणण्याचं तर G0 म्हणजे जिसके हात में लाठी उसकी भैंस. जगाच्या ज्या भागात ज्याची जिथे कुठे सत्ता आहे तो जर ती ठामपणाने अंमलात आणू शकला तो तुला हवं ते करू शकतो. असं जगावर लक्ष ठेवणारी यंत्रणा, असं तो G0 असं म्हणतो. या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्पचा अनेकांना अनपेक्षित वाटलेला आणि विजयानंतर मात्र आता पश्चात बुद्धीने होणाऱ्या विश्लेषणात म्हणणारे म्हणतात की ही कारण आहेत, होती ती आधीपासून, तर विजय होणं शक्य. ते खुलासा सांगतात कसा झाला आणि का झाला आणि झाला तो कसा. इतिहासाचा आणि राजकारणाचा, अमेरिकन राजकारणाचा प्रवास तिकडे जातो. पण राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीची जी अमेरिकेची अतिशय लांबलचक प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती जेव्हा 8 नोव्हेंबर 2016च्या 1.5-2 वर्ष आधी चालू झाली, कोणी स्वप्नात सुद्धा म्हणलं नसतं की हा डोनाल्ड ट्रम्प नावाचा रिअल इस्टेट मधला बिझनेसमन हा आधी बघता बघता रिपब्लिकन पक्षातल्या सगळ्यांना मागे टाकून जिंकेल पक्षाचं तिकीट आणि नंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्याला कोणाला मिळेल, अंदाज होता हिलरी क्लिंटननाच मिळेल, पण तसा 2008 साली पण होता. त्या 2008 मध्ये त्यावेळेला केवळ 47 वर्षाचा असलेला पहिला सेनेटर बराक ओबामा बघता बघता पुढे आला आणि हिलरी क्लिंटन सारख्या तालेवार आणि जबरदस्त ताकदवान कॅन्डिडेटला मागे टाकून ओबामाने आधी पक्षाचं तिकीट मिळवलं आणि निवडणुकीमध्ये सुद्धा हरवून अमेरिकेच्या इतिहासातला पहिला ब्लॅक राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामा निवडून आला. तसं अपेक्षित होतं की जणू हिलरी क्लिंटनना मिळणार तिकीट आणि ओबामाची लोकप्रियता ते जे मोजली जाते त्याला नाडीवर बोट असतं त्याला नाव आहे अप्रुव्हल रेटिंग, की ह्या राष्ट्राध्यक्षाच्या कामकाजावर लोक कितपत खुश आहेत. तर ओबामा त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या कालावधीत आणि शेवटच्या वर्षात आणि काल व्हाईट हाऊसमधून निरोप घेताना सुद्धा अमेरिकेच्या इतिहासात जवळजवळ कोणा राष्ट्राध्यक्षाला नसेल एवढं प्रचंड अप्रुव्हल रेटिंग सोडतानाच आहे.
डोनाल्ड ट्रम्पला आत येतानाचं आत्ताचं जेवढं अप्रुव्हल रेटिंग आहे ते 40% खाली आहे. त्यापेक्षा ओबामाचं सोडतानाचं जास्ती 8 वर्ष कारभार चालवल्यावर ते 60% जास्ती आहे. ओबामापेक्षा त्याची पत्नी मिशेल ओबामा जास्ती पॉप्युलर असल्याचं बोललं जातं. 4 वर्षांनी मिशेल ओबामा डेमोक्रॅटिक पक्षाचं तिकीट मागणार का नाही आपल्याला माहिती नाही. त्यांच्या राजकारणात केवळ एखाद्याची पत्नी आहे हे काय तिकडं फार फायदा नसतो, ते आपलं काम आहे. तिकडं काम करून दाखवायला लागतं. पण जेव्हा अपेक्षितच नव्हतं ट्रम्पचा विजय होईल आणि फाटक्या तोंडाचा, जे खुशाल तोंडाला येईल ते बोलायला अजिबात मागं पुढे न पाहणारा, त्याची ट्वीट्स, आणि कोणाला वाटलं पण नव्हतं की हा असलं बोलणारा ह्याला आधी रिपब्लिकन पक्षाचे मतदार सुद्धा ह्यालाच देतील मत. तर पक्षांतर्गत निवडणुकीची जी प्रक्रिया म्हणजे प्रायमरीज आणि कॉकस, कुणीही ट्रम्पला चान्स सुद्धा दिलेला नव्हता. जो अमेरिकेचा मेनस्ट्रीम मीडिया तो पण डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध. तुम्ही सर्वसाधारण मेनस्ट्रीम मीडिया सोडा, राजकीय दृष्ट्या तिकडे पण उजवे डावे नावाचा प्रकार आहे. त्यातला अमेरिकेच्या मीडियाचाही फार मोठा घटक भारतीय मीडियाप्रमाणेच मुख्यतः डाव्या विचारांच्या हातात आहे. ते त्यांना जे मांडायचं ते मांडतात. ते तर डोनाल्ड ट्रम्पचे 7 जन्माचे शत्रू, ते ट्रम्प विरोधी सगळं मांडत होते. तुम्ही गोष्ट सोडा. अमेरिकेच्या राजकारणात जो उजवा, टोकाचा उजवा मानला गेलेला मीडिया म्हणजे चॅनल फॉक्स न्यूज, तो सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध होता. पक्षांतर्गत निवडणुकीसाठी त्यांच्याकडे ज्यांना तिकीट हवं आहे त्यांनी सगळ्यांनी एका व्यासपीठावर या, आपापलं म्हणणं मांडा, असे कार्यक्रम होतात. आणि त्याची रचना फार शिस्तबद्ध असते. तर या फॉक्स न्यूज वरच्या कार्यक्रमात ती घेणारी अँकर पत्रकार महिला हिच्याबद्दलच डोनाल्ड ट्रम्प वेडवाकडं बोलला. ते मुळात कोणाही सभ्य माणसाने खरं म्हणजे कधी बोलू नये असंच आहे. तुम्ही माईकवरनं तर सोडाच. ह्यांनी हा प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट त्याचं ट्विट पण करून आणि ऐन त्या कार्यक्रमातही तिच्याबद्दल वेडवाकडं बोलून. फॉक्स न्यूज पण ट्रम्पला अनुकूल नव्हता. रिपब्लिकन पक्षाची प्रस्थापित फळी एस्टॅब्लिशमेंट ते अजिबात प्रतिकूल होतं. पहिल्यांदा तर हे बोललं गेलं की उलट ट्रम्प क्लिंटन क्लॅनला जवळचा आहे. बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन ट्रम्पचे वैयक्तिक मित्र आधीपासूनचे. आणि हा काय वाटेल ते बोलतोय. बस जाणाऱ्या काळागणित तर त्याची पॉप्युलॅरिटी वाढतच गेली. जेवढं फाटक्या तोंडाची विधानं करेल तेवढी त्याची पॉप्युलॅरिटी वाढतच गेली. आणि रिपब्लिकन पक्षाचे 51 मोठे मोठे उमेदवार, टेड क्रूज, मार्को रुबियो, जॉर्ज बुशचा भाऊ जेफ बुश, डॉक्टर बेन कार्सन, एकामागून एक मागं पडत गेले. हा त्या परिसंवादात, एकत्र परिसंवादांमध्ये त्यांच्याबद्दल काय वाटेल ते वेडवाकडं बोलायचं. पण झाला पक्षाचा उमेदवार. तो उमेदवार झाल्यावर सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी भूमिका घेतली, मी पाठिंबा देणार नाहीये ह्याला. रिपब्लिकन पक्षाकडे दरम्यान अमेरिकेच्या लोकशाहीची 2 सभागृह आहेत. त्यातला त्यांच्या घटनात्मक प्रोटोकॉलनुसार जो 3 नंबरवर आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि नंतर आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा सभापती, स्पीकर, ते सभागृह पण रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे. त्याचा स्पीकर पॉल रायन, तो रिपब्लिकन पक्षाचा, त्यांनी पण सांगितलं की माझा डोनाल्ड ट्रम्पला पाठिंबा नाही. आणि मग जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन, एकूण असं समजलं गेलं की हिलरी क्लिंटन डोनाल्ड ट्रम्पला कच्चा खाईल. तर जे काही डिबेट होत गेले, सगळ्याच जगाला शॉक एका वेळी 2, अर्थात 8 नोव्हेंबरच्या रात्री. पहिला तिकडे अमेरिकेच्या रात्री 3:30ला पहिली बातमी आली. अमेरिकेच्या 3:30, आपण 10:30 तास पुढे होतो. ईस्ट कोस्टवरचे रात्रीचे 2:30-3:30, की ज्याला स्विंग स्टेट, ह्या राज्यात काय होतं यावर ठरणार आहे असं ओहायो. आणि समजलं गेलं होतं की हिलरी क्लिंटनना ओहायोमध्ये बहुमत मिळेल. पहिली रात्री बातमी आली, हिलरी क्लिंटन ओहायोत हारतायत आणि डोनाल्ड ट्रम्पलाच बहुमत मिळतंय. आणि त्याच्या काही तास आधी इथे नरेंद्र मोदींनी एक जबरदस्त थोबाडी ठेवून देऊन झालेली होती. 500 आणि 1000च्या नोटा रद्द. त्याच्यानंतरचे 50 दिवस इकडे आपल्या मीडियाला काय म्हणायचं ते खुशाल म्हणू द्यात.
निर्णय योग्य आहे आणि जाणाऱ्या दिवसागणित त्याचे गुणी श्रेणींनी अर्थव्यवस्थेवर चांगले परिणाम दिसणारच आहेत. पण असे दोन, एक देशाचा आणि दुसरा जगाने पाहिलेला. त्या रात्रीची पण तोंड सगळी अमेरिकनांची एवढी होती, धक्के होते. हे असे बारमध्ये आणि टीव्ही लावून असे बसलेले असतात ना बिअर पीत, त्यांची व्हिज्युअल्स असे बसलेत. सुधरतच नाहीये काही त्यांना की हे कसं काय शक्य आहे. अजूनपर्यंत अमेरिका ॲडजस्ट झालेली नाही, कारण काल सुद्धा विरोध चालू आहे. काही ठिकाणी दंगली चालू आहेत, काही ठिकाणी कायदा सुव्यवस्था हाती घेणं चालू आहे. चळवळ चालू आहे की ट्रम्प हा माझा प्रेसिडेंट नाही, ट्रम्प इज नॉट माय प्रेसिडेंट. आणि ह्या पार्श्वभूमीवर कालचा शपथविधी होताना मधल्या काळात ट्रम्पनी मांडलेल्या सगळ्या भूमिका, ज्याचं नाव इनॉग्युरल स्पीच, म्हणजे राष्ट्राध्यक्ष शपथविधी झाला की पहिल्यांदा देशाला आणि जगाला उद्देशून बोलतो. आता पुन्हा आवडो न आवडो, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे जगातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती. तो जे पहिलं संबोधन करणार ते घोषणापत्र आहे की मी काय धोरण अंमलात आणणार आहे. तर ट्रम्पनी तर काल बोलतानाच सांगितलं की जगाशी बोलतोय. पहिलंच वाक्य होतं की मी अमेरिकेचे माझे लोक आणि सगळ्या जगाशी बोलतोय. आणि जगाशी बोलून त्यांनी सांगितलं ते अमेरिका फर्स्ट. म्हणजे एक असं वाटलं होतं की निवडणुकीच्या काळामध्ये काही वेळा राजकीय कारणासाठी काही टोकाच्या भूमिका घेतल्या जातात, पण निवडून प्रत्यक्ष आलो की थोडा समतोल स्थापन व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ निवडणुकीच्या काळात ट्रम्प म्हटले होते हिलरी क्लिंटनना तुरुंगात टाकेल. आता निवडून आल्या तर खरंच तुरुंगात टाकतायत का नाही, तर ती भाषा थोडीशी सौम्य झाल्यासारखं वाटलं की बहुधा. बरं, निवडणुकीच्या काळातही ट्रम्प यांचं विधान होतं की निवडून आलो तर पहिली कोणती गोष्ट असेल तर ओबामा केअर रद्द करून टाकेल. अरे, मानवाच्या इतिहासात एखादा असा देश की ज्यातल्या 100% लोकांना आरोग्याचं कव्हर देण्यात आलं आणि राज्य संस्था वचन देते सर्व नागरिकांना की तुम्ही जर ह्या देशाचे नागरिक म्हणून जन्माला आलात तर तुम्ही आरोग्याची चिंता करू नका, शासन संस्था, राज्य संस्था, स्टेट तुमच्या पाठीशी आहे आणि तुमची काळजी घेईल. असं जगाच्या इतिहासात ओबामानी पहिल्यांदा करून दाखवलं. तो ओबामाचा शब्द होता 2008ची निवडणूक लढवताना. त्यांच्याकडे निवडणुकीत दिलेले शब्द खरे करायचे असतात अशी एक भोळसट समजूत आहे. ते आपल्या राजकीय पुढाऱ्याने एवढे हुशार आणि बुद्धिमान नाही आहेत. त्यांनी पुढल्या 2 वर्षात खरंच करून दाखवलं. 2010 के आते ज्याला नाव, त्याचं नाव हेल्थ केअर नाही आहे, त्याचं नाव अफोर्डेबल केअर ॲक्ट, की सर्व अमेरिकन नागरिकांना परवडेल अशी आरोग्य सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ. बोली पडून गेला शब्द ओबामा केअर. मुद्दाम दिलेला नाही आहे. इंदिरा गांधी निराधार, संजय गांधी आधार, आणखीन काय राहुल गांधी, काय द्यायच्या त्या योजनांची नावं द्या, अशी मुद्दाम दिलेली नाही आहेत. हे पडून गेलं सहज की बोलता बोलता ओबामा केअर. तर ट्रम्पनी निवडणुकीत सांगितलं मी रद्द करून टाकेन. पण निवडून आला. लोकशाहीची एक पद्धत म्हणून व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षाची भेट व्हायला पाहिजे ती शालीनतेने झाली एकमेकांशी. तरी पण त्यांनी ओबामा केअरमधले मी काही चांगले भाग टिकवीन असं विधान केलं मधल्या दिवसात. काल हातात अधिकार घेतल्यानंतरच्या पहिलं कुठली ऑर्डर पास केली असेल तर ते ओबामा केअर रद्द करायला प्रत्यक्ष त्यांनी सुरुवात पण केली. त्यावेळचा इराणचा लोकांमधला अत्यंत लोकप्रिय नेता मोहम्मद मोसद्दिक ह्यांनी निवडणुकीमध्ये लोकांना वचन दिलं की निवडून आलो तर तेलाचा व्यवसाय जो ब्रिटन आणि अमेरिकेच्या ताब्यात आहे, इराणचं तेल, पण त्याचा व्यवसाय हातात होता ब्रिटन आणि अमेरिकेच्या कंपन्यांच्या हातात. मोहम्मद मुसद्दिकने निवडणुकीत शब्द दिला की लोकांनी जर मला बहुमत दिलं आणि सरकार बनलं या राष्ट्रीयकरण करीन यांचं.